नमस्कार, हिंदुस्तान 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। पनवेल महानगरपालिकेत भाजपचे विजयाचे खाते उघडले। प्रभाग 18 मधून नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड। ही पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून या विजयामुळे महानगरपालिकेत भाजपाने आपले पहिले खाते उघडले आहे। या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। लोकप्रियतेचा बालेकिल्ला अबाधित। प्रभाग क्रमांक 18 हा सुरुवातीपासूनच नितीन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या निवडणुकीत त्यांनी आपली मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। त्यांचा दांडगा जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारी वृत्ती आणि विकास कामांचा धडाका यामुळे प्रभागातील जनतेने त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे। त्यांची कार्यतत्परता आणि संवेदनशीलता यामुळेच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता, ज्यावर आता बिनविरोध निवडीने शिक्कामोर्तब झाले आहे। ही बिनविरोध निवड रोखण्यासाठी राजकीय विरोधकांनी विविध आघाड्यांवर प्रयत्न केले होते, मात्र मतदारांचा पाठिंबा आणि पाटील यांच्या लोकप्रियतेपुढे विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले। प्रभागात आमचे वर्चस्व आहे असा दावा करणाऱ्या विरोधकांना या निमित्ताने राजकीय वर्तुळात मोठी चपराक बसल्याची चर्चा रंगू लागली आहे। भाजपची एकहाती सत्तेकडे वाटचाल। प्रशांत ठाकूर महायुतीचे पहिले खाते भाजपच्या माध्यमातून उघडल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे। या विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की नितीन पाटील यांच्या विजयाने महापालिकेत विजयाची गुढी उभारली गेली आहे। पनवेल महानगरपालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षच पूर्ण बहुमताने आणि एकहाती सत्तेत येईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे। नितीन पाटील यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून प्रभाग 18 मध्ये जल्लोष साजरा केला जात आहे। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।